नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत परिपत्रक निर्गमित झालेला आहे। सविस्तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आल्यानंतर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती मिळत राहतील। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। आणि एक विनंती आहे, जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील, काही सूचना असतील तर आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता। आपण त्यानुसार व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करूया। सन 2024-25 निवडणुकी वर्षात पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत निवडसूची अंतर्गत पदोन्नती ही 31 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे पदोन्नती कार्यवाहीने जलद गतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत। सदर कार्यवाहीचा जलद गतीने आढावा घेण्यासाठी पत्रासोबत जोडण्यात आलेल्या विवरण पुस्तकातील विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीची माहिती 7 दिवसात सामान्य प्रशासन विभागास उपलब्ध करून देण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे। सदरचे परिपत्रक हे राज्य शासनाच्या सर्व उपसचिव आस्थापनावर सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागात सादर करण्यात आलेले आहे। यामुळे आता राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीची कार्यवाहीस वेग येणार आहे। राज्यामध्ये मागील 3 महिन्यापासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे कामकाज रखडले गेले होते। आता सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला वेग आलेला आहे। त्या संबंधाचं जे परिपत्रक आहे ते मी स्क्रीनवर स्क्रॉल करतोय, तुम्ही बघू शकता। तर आता मित्रो, सर्व प्रकारच्या पदोन्नतीला वेग येणार आहे हे मात्र नक्की। ही बातमी तुम्हाला कशी वाटते? महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एकमेकांना नक्की शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र। परत भेटूया।